Audio Jungle. Audio Jungle. नाशिकमध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्कचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. नाशिक महापालिकेच्या वतीने नाशिक शहरात निर्माण करण्यात आलेल्या विविध औषधी वनस्पतींच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क लोकार्पण केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले असून नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या 5 एकर जागेवरील या थीम पार्कमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणाऱ्या देशी वनस्पती सह विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फीत कापून दीप प्रज्वलन करून आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, नाशिक शहरातील तेली आमदार आणि मान्यवर उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते नामदार नितीन गडकरी आणि डॉक्टर भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला. आमदारांनी व माननीय सभापती त्याचप्रमाणे महापौर सभागृह नेते आमदार यांच्यातर्फे मान्य सभागृह नेते तसेच प्रभागातील नगरसेवक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून उद्घाटन समारंभामध्ये मार्गदर्शन करताना नामदार नितीन गडकरी म्हणाले की नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रत्येक महापालिकेच्या स्तरावर जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. आपल्याला दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या इंधनाची आयात करावी लागते. तसेच हा खर्च आणि प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉल सारख्या हरित इंधनाचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली किंमत मिळवून प्रदूषण कमी होईल. त्याचबरोबर बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या वापरामुळे हवेचे प्रदूषण कमी होईल. तसेच जलशुद्धीकरण यामुळे आरोग्य चांगले राहील. कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते. टाकाऊ वस्तूंचे योग्य नियोजन केल्यास प्रदूषण नाहीसे होऊन त्यातून उत्पन्न मिळू शकते. या संदर्भात नागपूर महापालिकेने केलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांना गडकरी यांनी माहिती दिली. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून माणसाचे होणारे शोषण थांबवण्याचा प्रयत्न सायकल रिक्षाच्या सुधारणेच्या माध्यमातून करण्यात आला असून त्याचा उत्तम परिणाम दिसल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच भविष्यात पर्यावरण कायद्यात सुधारणा करून ध्वनी प्रदूषण कमी व्हावे म्हणून वाहनांच्या हॉर्नसाठी भारतीय वाद्यांच्या संगीताचा वापर करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले असून समाजातील तळागाळातील गोरगरीब जनतेच्या उद्धाराचा आणि विकासाचा केंद्रबिंदू मानून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाचा विचार मांडला. तसेच तळागाळातील जनतेची सेवा हे आपले ध्येय असले पाहिजे असे गडकरी म्हणाले असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यावेळी बोलताना म्हणाल्या की दीनदयाळ उपाध्याय थीम पार्कमुळे नागरिकांचे आरोग्य त्याचबरोबर निसर्गातील पशुपक्ष्यांसाठी देखील हे उद्यान महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांना या पार्कचा आनंद लुटता येईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आली. रणजित झापर्डेसह प्रतीक्षा वसावे, स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक. भारत सरकारमध्ये माझ्या सहकारी मंत्री सौ भारतीताई पवार, आपले जुने कार्यकर्ते आणि नाशिकचे महापौर आदरणीय सतीश कुलकर्णी, माननीय आमदार देवानीताई फरांदे, माननीय बाळासाहेब सानप, आमदार राहुल डिकले, आमदार सीमाताई हिरे, माननीय लक्ष्मण सावजी, विजय साने, श्री गणेश गीते, कमलेश बोळके, अरुण पवार, मच्छिंद्र सानप, विशेषतः या सुंदर बगीच्याचं निर्माण ज्यांनी केलेलं आहे त्या नगरसेविका प्रियंकाताई माने आणि त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे श्री धनंजय माने, श्री रुची कुंभारकर, पूनमताई मोगरे,
समिंद्र सानप, आपले आयुक्त जाधव साहेब आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, सर्वप्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने अतिशय सुंदर असा थीम पार्क नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी केलेला आहे, त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेचं, महापौरांचं, सर्व सन्मान्य नगरसेवकांचं आणि विशेषतः प्रियंकाताई माने यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आजच सकाळी मी NDTVच्या कार्यक्रमात होतो. आपल्यापैकी काही लोकांनी टीव्हीवर बघितलं असेल. मी आणि अमिताभ बच्चन दोघं बरोबर होतो. अमिताभ बच्चन मला आज म्हणाले कि नितिन जी, आपकी तबीयत में बहुत फर्क पड़ा, बहुत आप 10 साल यंग दिख रहे हो, अच्छा लग रहा है. तर मी त्यांना सांगितलं की मला कोविड झाल्यानंतर रोज सकाळी 1 तास व्यायाम करतो आणि 1 तास प्राणायाम करतो आणि त्यामुळे माझी प्रकृती अतिशय उत्तम आणि चांगली झालेली आहे. खरं म्हणजे हा जो बगीचा आहे, या बगीच्यामध्ये लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांकरता सुंदर सुविधा निर्माण केलेल्या आहेत. कारण आपल्याला शुद्ध आणि स्वच्छ हवा मिळाली आणि विशेषतः आपण नेहमी म्हणतो की आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने की आपल्या इथे जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण तिघांपासून जर मुक्ती मिळाली आणि सुंदर हवा मिळाली तर डॉक्टरकडे जाण्याची गरजच पडणार नाही. आपली एवढी प्रकृती चांगली राहील. त्यामुळे या ठिकाणी आपण रोज सकाळी येऊन या ठिकाणी आपल्याला फिरता येईल, वॉकिंग करता येईल, योगासनं करता येईल, प्राणायाम करता येईल, महिलांकरता व्यायामाची वेगळी व्यवस्था आहे आणि एवढंच नाही तर पुरुषांकरता वेगळी व्यवस्था आहे. तुळशीची झाडं आहे, मुंगण्याच्या शेंगाची झाडं आहे आणि आपल्याला ऑक्सिजन जास्तीत जास्त कसा मिळेल याच्याकरता इथे अनेक प्रकारच्या फळांची पण झाडं आहे. मी जेव्हा या बगीच्यातून फिरत होतो, धनंजय माने मला माहिती देत होते, त्यावेळी मला अतिशय आनंद झाला की एवढा सुंदर बगीचा, या बगीच्यामुळे या भागातल्या जनतेचं आरोग्य निश्चितपणे सुधारल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 3 E. पहिला आहे इथिक्स. नाशिक सारख्या सांस्कृतिक नगरामध्ये प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने आणि गोदावरीचा जिथे स्पर्श झालेला आहे, साधू संतांची ही भूमी आहे, त्या भूमीमध्ये इथिक्स काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे की आपलं साहित्य, आपली संस्कृती, विशेषतः आपल्याला विरासतीमध्ये मिळालेली जी संस्कृती आहे, जे तत्वज्ञान आहे, जे धार्मिक तत्वज्ञान आहे, संतांकडून मिळणारं साहित्य आहे, हे आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देतं. पण त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इकॉनॉमी. खाली पोटोबा नो विठोबा. विवेकानंदांनी सांगितलं आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. खाली पोटाला कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान शिकवल्या जाऊ शकत नाही. माझं विमान जेव्हा नाशिकला उतरवत होतं तेव्हा माझी पत्नी माझ्या बरोबर होती. मी तिला सांगत होतो, बघ नाशिकची शेती किती सुंदर आहे, इथला शेतकरी किती मेहनत करणारा आहे, सगळीकडे भाजी पाला, फळं फुलं, ग्रीन हाऊस, कोल्ड स्टोरेज आणि द्राक्षाच्या अतिशय सुंदर बागा, वाल देखील सुंदर होता. खरं म्हणजे गोदावरीचं पाणी आहे, अतिशय सुंदर हवामान आहे. मी जेव्हा आपल्या वस्तीकडे वळत होतो तेव्हा दोन्ही बाजूला झाडं होती.
खरं म्हणजे हे शहर असं सुंदर स्वच्छ आणि ग्रीन असं शहर राहिलं पाहिजे. माझी महापौरांना आणि आयुक्तांना विनंती आहे की जागतिक स्तरावर वायू प्रदूषण जे एअर प्रदूषण, नंतर साऊंड पोल्युशन आणि वॉटर पोल्युशनचे 3 बेंचमार्क काय आहे ते नाना तुम्ही शोधा. मी आता नागपूरला, मी देखील नागपूरचा खासदार आहे, मी सगळे सायंटिस्ट एकत्र केले आणि नागपूर आणि नागपूरच्या बाहेर रिमोट सेन्ससनी किती टक्के ग्रीनरी आहे त्याचा अभ्यास करण्याकरता निरीचे रिटायर्ड डायरेक्टर आहे वटे म्हणून, त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही अभ्यास करा. आणि नागपूरमध्ये साऊंड पोल्युशन किती आहे, एअर पोल्युशन किती आहे, त्याचे स्टँडर्ड्स काय, त्याचा अभ्यास केला. आणि मी असं ठरवलं की मी 5 वर्षामध्ये नागपूरचं जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण समाप्त करून इंटरनॅशनल बेंचमार्कच्या पर्यंत मी नागपूरला पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. असंच जर प्रत्येक शहरातल्या महापौरांनी, खासदारांनी, आमदारांनी जर ठरवलं तर आपला देश जगामध्ये विशेषतः पर्यावरणाच्या बाबतीत अग्रेसर देश झाल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास आहे. मी नागपूरला राहतो 11व्या 12व्या मजल्यावर. माझ्या घरासमोर खाली रस्ता आहे, वरती पूल आहे, त्याच्यावरती मेट्रो चालते आणि त्याच्यावरती मी 12व्या मजल्यावर राहतो. तेव्हा माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की गाडीचा आवाज खाली किती झाला तरी जास्त ऐकू येत नाही, जेवढं वरती जाऊ तेवढा जास्त कानाला ऐकू येतो. मी रोज सकाळी उठलो की रोज डिस्टर्ब व्हायचं, कर्कश हॉर्न वाजायचे. मी शोध घेतला की म्हटलं हे आवाज कसा बंद होईल, तर मनच लक्षच केंद्रित होत नाही. आता तुमच्या बगीच्यामध्ये कोणत्या वेळी कोणतं संगीत वाजेल, कोणत्या वेळी कोणती भक्तिगीतं चालतील याचंही पण धनंजय माने मला सांगत होते.